हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 1 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय। ईश्वरीने अर्णवचा जीव तर वाचवला, पण अर्णवला समजलंय की हा सगळा जीवघेणा हल्ला राजेशनेच घडवून आणला होता आणि मग त्याने चक्क पोलिसांना बोलवून घेतलंय आणि कंप्लेंट केलीये। म्हणजे आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि लवकरच ते राजेशपर्यंत पोहोचतील आणि राजेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल। त्यामुळे राजेश चांगलाच घाबरलाय, पण ईश्वरी सुद्धा तेवढीच घाबरली आणि तिने चक्क अर्णवला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली की अर्णव सर, मला खूप भीती वाटते। आज तुम्हाला काही झालं असतं तर मी कशी जगले असते। तुम्हाला काहीही व्हायला नको। आणि ती गणपती बाप्पांना प्रार्थना करणार की अर्णव सरांना वाचव, माझं कुंकू, माझं सौभाग्य वाचव। म्हणजे एकूणच आता या दोघांमधील प्रेम हळूहळू फुलायला लागलंय। मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आकाश आणि नम्रता अर्णव आणि ईश्वरीच्या डान्स बद्दल अनाउन्समेंट करतात। अर्णव तर डान्स करण्यासाठी खूप एक्साइटेड असतो, पण ईश्वरी घाबरलेली असते। अर्णव तिचा हात पकडून तिला स्टेजवर आणतो। ईश्वरी म्हणते, सर, सगळे लोक आपल्याकडेच पाहताय। तर अर्णव म्हणतो, पण तू फक्त माझ्याकडे पहा, कोण आपल्याकडे पाहतंय आणि किती लोक आहे याचा विचार करू नको। तसंही तू मला तुझ्या तालावर नेहमी नाचवतच असते ना। ईश्वरी डोळे मोठे करून विचारते, सर, मी तुम्हाला माझ्या तालावर नाचवते का? तुम्ही नाचता का? अर्णव म्हणतो, आपल्याला डान्स सिक्वेन्स करायचा आहे, फाईट सिक्वेन्स नाही। असे मोठे डोळे करून मला घाबरू नको। ईश्वरी हसू लागते आणि मग त्यानंतर म्युझिक सुरू होतं आणि ईश्वरी अर्णव या दोघांचा रोमॅन्टिक कपल डान्स सुरू होतो। दोघे एकमेकांबरोबर खूप छान डान्स करतात। त्यांचा डान्स पाहून मामा, अंजली, नम्रता या तिघांना खूप आनंद झालेला असतो। हे दोघेही एकदम भारी डान्स करतात। तसं तर ते एकमेकाशी अंतर ठेवून असतात, पण डान्स करताना एकमेकांच्या जवळ येतात। त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप भारी असतो आणि तुम्हाला सुद्धा अर्णव आणि ईश्वरीचा हा रोमॅन्टिक डान्स पाहून खूप मजा येईल यात शंका नाही। अंजली खुश असते। या दोघांचा हा डान्स कधीच संपू नये असं तिला वाटत असतं। अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा हा सुंदर डान्स संपतो। सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजू लागतात। दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात। ते विसरलेले असतात की आपण चार चौघांच्या आतमध्ये आहोत, सगळे आपल्याकडे पाहताय आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यातच हरवून गेलेले असतात। अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, सगळ्यांना आपण परफेक्ट कपल वाटतो। ईश्वरी विचारते, पण सर, तुम्हालाही असंच वाटतं का? अर्णव नाही म्हणतो। ईश्वरीला वाईट वाटतं। ईश्वरी त्याला विचारते, मग तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला जसं हवं होतं नवरा बायकोचं परफेक्ट कपलचं चित्र ते आपण रंगवलंय? अर्णव हो म्हणतो, पण ईश्वरीला मात्र अर्णवकडून वेगळी अपेक्षा असते। अर्णवकडून प्रेमाची अपेक्षा असते। मी तुझ्यावर प्रेम करतो असं तो म्हणेल, पण अर्णव मात्र असं काहीच बोलत नाही। ईश्वरीला त्यामुळे वाईट वाटतं। इकडे राजेश हा आपल्या मारेकरी बायकांजवळ येतो आणि त्यांना जाब विचारतो, फुकटचे पैसे खाल्ल्याची मजा येते ना? तुम्हाला इतकी नामी संधी चालून आली होती आणि तुम्ही ती सोडली। त्या अर्णवचा गेम नाही तुम्ही वाजवू शकल्या। ही बाई म्हणते, ओ साहेब, आम्ही त्याचा गेम वाजवणारच होतो, पण त्याच वेळेस त्याच्या बायकोने त्याला हाक मारली ना, तो निघून गेला, मग आम्ही तरी काय करणार? राजेश म्हणतो, मला ते काही माहित नाहीये। मी तुम्हाला एवढे पैसे दिलेत आणि एक लक्षात ठेवायचं, तो अर्णव आहे ना, खूप मोठा माणूस आहे। त्याला थोडा जरी संशय आला ना तरी माझं काही खरं नाही। तो मला ढगाट पाठवेल आणि जर माझं काही झालं तर मी तुम्हाला ढगाट पाठवेल, एवढं मात्र लक्षात ठेवायचं। ही बाई म्हणते, साहेब, काहीच काळजी करू नका, आजचा दिवस अजून संपलेला नाहीये, आम्ही नक्कीच आमचं काम पूर्ण करणार। राजेश म्हणतो, मला त्या अर्णवला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहायचंय आणि यानंतर माझ्यासमोर यायचं मला फक्त एकच बातमी देण्यासाठी, आणि ती म्हणजे की तो अर्णव मेलाय ही बातमी देण्यासाठी। ही बाई हो म्हणते आणि तेथून जाते। तर इकडे अर्णव हा फोनवर बोलत असतो तर ईश्वरीच्या केसांमधला दागिना खाली पडू लागतो। ईश्वरी अर्णवजवळ येते आणि म्हणते, सर, एवढं माझ्या आंबाड्यामध्ये बांधून देता का? अर्णव विचारतो, तू माझ्याकडून स्पेशली बांधून घेण्यासाठी आलीये का? ईश्वरी म्हणते, तसं काही नाहीये, तुम्ही समोर दिसलात म्हणून तुम्हाला विचारलं, नाहीतर मी माझ्या नम्रता ताईकडून बांधून घेते। अर्णव म्हणतो, नाही नाही, मी बांधतो ना, आणि तो ईश्वरीच्या आंबाड्यामध्ये हा दागिना बांधू लागतो। ईश्वरी खूप खुश होते। ती अर्णवला विचारते, अर्णव सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, पण तुम्ही गप्प बसला, त्याचं उत्तरच दिलं नाही। अर्णव विषय बदलतो।
ईश्वरी म्हणते, सर तुम्ही विषय बदलताय, प्रश्न टाळताय का? अर्णव तिला म्हणतो, हे तुला समजतंय ना? ईश्वरी हसू लागते. तेवढ्यात नम्रता तेथे येते आणि म्हणते, ईश्वरी बाबांचा व्हिडिओ कॉल आहे, त्यांना तुझ्याशी बोलायचंय. ईश्वरी बाबांशी बोलायला जाते. तेवढ्यात ही मारेकरी बाई तेथे येते आणि म्हणते, अर्णव साहेब आम्हाला एक मदत हवी आहे, बाहेर गॅस लिकेज होतोय, कोणाला हे सांगायचं? अर्णव म्हणतो, मला सांगा, मी येतो तुमच्याबरोबर मदत करायला. आणि तो या मारेकरी बाईबरोबर जातो. हे पाहून राजेशला मात्र खूप आनंद होतो आणि तो विचार करतो, जा अर्णव जा, तुला असं धडधाकट पाहण्याचा हा शेवटचा क्षण आहे. आता मला तुला रक्ताच्या थारोळ्यात पाहायचंय, तुझ्या मेल्याची बातमीच मला मिळाली पाहिजे. अर्णव या बाईबरोबर किचनमध्ये येतो आणि तेथे सिलेंडर चेक करू लागतो. तो सिलेंडर चेक करेपर्यंत ही मारेकरी बाई आपल्या इतर साथीदारांना बोलून घेते आणि या सगळ्या बायका अर्णवच्या पाठीमागे उभ्या राहतात आणि आपले धारदार सुरे आणि कोयते बाहेर काढतात. अर्णव पाहतो तर या सिलेंडरमध्ये कोणतंही लिकेज होत नसतं. अर्णव मागे वळून पाहतो आणि म्हणतो, यात तर कोणतंच लिकेज होत नाहीये. पण या बायकांना या अवस्थेत पाहून, या त्यांच्या हातामध्ये मोठे मोठे कोयते आणि चाकू पाहून अर्णवला मोठा धक्काच बसतो आणि त्याला समजतं की या सर्व बायका त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आल्यात, त्याचा जीव घेण्यासाठी आल्या आहेत. तो विचारतो, कुणी पाठवलंय तुम्हाला? हे सगळं करायला कुणी सांगितलंय? पण या बायका काहीच उत्तर देत नाही आणि चक्क अर्णववर हल्ला चढवतात. एकानंतर एक बाई अर्णववर हल्ला करत असते, कोयता उगारत असते, त्याला हॉकीने मारत असते आणि अर्णव या सगळ्यांचा प्रतिकार करू लागतो, वाचण्याचा प्रयत्न करत असतो. पण एक बाई तेवढ्यात अर्णवच्या छातीत जोरात लाथ मारते आणि अर्णव धान्याच्या गोण्यांवर जाऊन पडतो. त्याच्या डोक्याला पाठीला खूप लागलेलं असतं. ही बाई म्हणते, आज तू काही वाचत नाही आणि ती अर्णववर जोरात कोयता उगारते. अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला मारू लागतो, पण तो स्वतःचा हात थांबवतो आणि या बाईला म्हणतो, मी स्त्रियांवर हात नाही उचलत, त्यामुळे गपचूप इथून निघून जा, नाहीतर. असं म्हणून तो या बाईला जोरात धक्का देतो. ही बाई जमिनीवर जाऊन पडते. या बाईला खूप राग येतो आणि ती चक्क अर्णववर जोरात कोयता उगारते. अर्णव स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार इतक्यात ईश्वरी तेथे येते. ती या बाईचा हात पकडते आणि म्हणते, अर्णव सर जरी बायकांवर हात उचलत नसले ना, पण मी मात्र उचलते आणि मी अर्णव सरांची रक्षा करणार, त्यांना काहीच होऊ देणार नाही. ती या बाईला जोरात ढकलून देते. ही बाई सुद्धा जमिनीवर जाऊन पडते. अर्णवला खूप आनंद होतो. अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात. अर्णव म्हणतो, मी जरी बायकांवर हात उचलत नसलो ना, पण आपण दोघे मिळून यांचा हल्ला परतून लावू. या बायका एकानंतर एक पुढे येऊ लागतात, या दोघांवर हल्ला करू लागतात. अर्णव ईश्वरीच्या कमरेला पकडतो आणि तिला हवेत भिरकावतो आणि या बायकांची चांगलीच धुलाई करतो. अर्णवने आपल्याला कमरेला पकडलंय, आपण दोघे एकमेकांच्या इतक्या जवळ आहोत म्हणून ईश्वरीला खूप आनंद होतो. तर अर्णव मात्र फायटिंग मोडमध्ये असतो. या बायका एकानंतर एक या दोघांवर हल्ला करत असतात, कधी हॉकीने, कधी कोयत्याने. पण अर्णव हा ईश्वरीबरोबर जसं काय डान्स करतोय तसंच फायटिंग करत असतो. कधी तिला या दिशेने, कधी त्या दिशेने भिरकावत असतो आणि या बायकांची चांगलीच धुलाई करत असतो. आणि ही फायटिंग चालू असताना सुद्धा या दोघांचा नैन मटक्का चालूच असतो. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात, प्रेमात असतात आणि एकानंतर एक या बायकांची चांगलीच धुलाई करत असतात. हा फायटिंग सिक्वेन्स पाहताना तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल, कारण दोघे फायटिंग करताय की डान्स करताय हेच तुम्हाला कळायचं नाही. अर्णव बायकांवर हात उचलत नाही, त्यामुळे तो ईश्वरीच्या मदतीने या बायकांची चांगलीच धुलाई करतो आणि त्यांना तिथून पळून लावण्याचा प्रयत्न करतो. पण सगळ्यात शेवटी एक बाई हॉकी स्टिक घेऊन येते आणि ती या दोघांवर जोरात हल्ला करते. अर्णव तिचा हल्ला वाचवतो आणि तिचा चेहरा चक्क गरम उकळत्या पाण्यातच टाकतो. ही बाई घाबरते आणि तिथून पळून जाते. सगळ्या बायका तिथून पळून गेलेल्या असतात. ईश्वरी या बायकांच्या मागे धावू लागते. अर्णव तिला थांबवतो. ईश्वरी विचारते, सर तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही लागलं तर नाहीये ना? अर्णव हसू लागतो आणि म्हणतो, एवढी काळजी करण्याची गरज नाहीये, मी तर बायकांवर हात उचलत नाही, पण माझी बायको मात्र चांगलीच फाईट मास्टर निघाली, भारी मारामारी केली तू. ईश्वरी चिडून म्हणते, सर तुम्हाला ही सगळी मस्करी वाटते का? आज तुमच्यावर आपल्या घरामध्ये इतका मोठा जीवघेणा हल्ला झाला, कुणी केला असेल हा हल्ला? अर्णव काही बोलणार इतक्यात राजेश तेथे येतो. त्याच्या हाताला लागलेलं असतं, रक्त निघत असतो. तो म्हणतो, अर्णव तू बरा आहे ना? मला तर तुझी खूप काळजी वाटते. याच्या हाताला लागलंय, पण हा सगळं नाटक करतोय.
हे ईश्वरी आणि अर्णवला समजतं. तेवढ्यात अंजली तेथे येते. सगळीकडे अस्तव्यस्त पडलेलं सामान पाहून ती विचारते काय झालंय. पण तेवढ्यात तिला राजेशच्या हातातून रक्त वाहताना दिसतं. ती विचारते अहो तुम्हाला किती लागलंय, रक्त येतंय, हे सगळं कसं घडलं. राजेश सांगतो मला आधीपासूनच संशय होता त्या बायकांवर. ज्या बायका केटरिंगसाठी आल्या होत्या ना त्या अर्णववर हल्ला करण्यासाठी आल्या होत्या. मी त्यांना जाब विचारला तर त्यांनी माझ्यावर सुद्धा हल्ला केला, माझ्यावर हा वार केला आणि त्या इथून पळून निघून गेल्या. अंजली म्हणते चला हॉस्पिटलमध्ये. तो म्हणतो एवढं काही लागलेलं नाहीये. अंजली म्हणते मी तुमचं काहीच ऐकणार नाही. अंजली राजेशला घरामध्ये घेऊन जाऊ लागते. राजेश मागे येऊन पाहतो आणि अर्णव ईश्वरीला डोळा मारतो. या दोघांना समजतं की हा सगळा त्याचाच प्लॅन होता. राजेश हा थोड्या वेळ आधी घराबाहेर उभा असतो तेव्हा त्याला या मारेकरी बायका घराबाहेर पळून जाताना दिसतात. तो या बाईला थांबवतो आणि विचारतो की काय झालं. तर ही बाई सांगते ओ साहेब त्या अर्णवला मी नाही मारू शकत, तो तर डेंजर आहे, पण त्याची बायको त्याच्यापेक्षा जास्त डेंजर आहे. आमची चांगलीच धुलाई केली, मी जाते असं म्हणून ती जाऊ लागते. तर राजेश तिच्या हातातून चाकू घेतो आणि स्वतःच्या हातावर वार करून त्या बाईला तिथून जायला सांगतो. या घावाचा आपल्याला खूप फायदा होईल असा विचार तो करतो आणि हेच त्याला सगळं आठवतं. ईश्वरी म्हणते अर्णव सर सगळं याच माणसाने केलंय, हा तर खूप डेंजरस आहे. अर्णव ईश्वरीला सांगतो मला त्याची सगळी नाटकं माहिती आहे. थोड्या वेळानंतर अंजली ही राजेशच्या घावावर मलम लावत असते, पट्टी बांधत असते. ईश्वरी आणि अर्णव त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात. नम्रताला सुद्धा हे समजतं की हे सगळं त्या राजेशचंच नाटक आहे आणि त्यानेच हा हल्ला केला असेल. आणि वल्लरी मात्र राजेशचं खूप कौतुक करते की खरंच आज आपल्या जावई बापूंमुळे अर्णवचा जीव वाचला. जावयाच्या बाबतीत आपण खूप नशीबवान आहोत. अंजलीने नशीब काढलंय की तिला इतका चांगला नवरा मिळालाय. त्यांच्यामुळेच आज आपल्या घरावरचं एवढं मोठं संकट टळलंय. पण ईश्वरी आणि अर्णवला मात्र त्याचा खरा चेहरा माहीत असतो म्हणून ते त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात. राजेश म्हणतो मामी असं काही नाहीये, नशीब तर या घराचं आहे आणि मी काहीच केलं नाहीये. देवाने मला जे करायला सांगितलं ते माझ्याकडून घडवून आणलं, यात तुम्ही मला एवढं श्रेय देऊ नका. पण अंजलीला मात्र खूप काळजी वाटत असते. अंजली म्हणते जे काही झालंय ते खूप वाईट घडलंय. यांच्यावर सुद्धा हल्ला झाला आणि अर्णववर सुद्धा जीवघेणा हल्ला झाला. आपल्याला पोलिसांमध्ये तक्रार करावी लागेल. राजेश घाबरतो आणि विचार करतो माझ्या बावळट बायकोला सांगावं लागेल. जर तिने पोलिसांमध्ये तक्रार केली ना तर पोलीस येथे येतील, या संपूर्ण प्रकाराची चौकशी करतील आणि माझ्यापर्यंत पोहोचतील. मग माझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. काही करून या बाईला थांबवावं लागेल असा विचार तो करू लागतो. पण ईश्वरी मात्र खूप घाबरलेली असते. या राजेशने आज चक्क अर्णव सरांवर जीव घेणा हल्ला घडवून आणला. आता अर्णव सरांचा जीव धोक्यात आहे म्हणून तिला काळजी वाटते आणि राजेशला कसं थांबवावं हेच तिला कळत नाही. अर्णव मात्र रिलॅक्स असतो कारण याआधी त्याने असे अनेक हल्ले पचवलेले असतात. पण आता घरातच विभीषण आहे आणि तो आपल्याला काही सोडणार नाही अशी त्यालाही भीती वाटत असते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही चक्क अर्णवला घट्ट मिठी मारणार. ती रडू लागेल. ती अर्णवला म्हणेल सर मला खूप भीती वाटते. आज तुमच्यावर जो काही हल्ला झाला त्यातून तुमचा जीव वाचला, पण जोपर्यंत राजेश या घरात आहे ना तोपर्यंत तुमच्या जीवाला धोका असेल. त्यामुळे आपल्याला त्याचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल, त्याला धडा शिकवावाच लागेल. अर्णव ईश्वरीला शांत करणार म्हणेल काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. ईश्वरी गणपती बाप्पासमोर हात जोडेल आणि म्हणेल गणू बाप्पा तूच अर्णव सरांचं रक्षण कर, माझ्या सौभाग्याचं रक्षण कर. ईश्वरी माझ्यासाठी गणपती बाप्पांना साकडं घालते हे पाहून अर्णवला खूप आनंद होईल. तर अंजली ही चक्क पोलिसांना फोन करत असेल. त्यामुळे राजेश खूप घाबरणार. या बाईला अडवावं लागेल नाहीतर ही आपली पूर्ण वाट लावून टाकणार अशी भीती त्याला वाटते. पण दुसऱ्या दिवशी पोलीस घरी येतील. पोलिसांना पाहून राजेश घाबरेल. त्यावेळेस तो पोलिसांना विचारेल तुम्हाला कुणी बोलवलंय, कुणी तक्रार केली. पोलीस सांगतील की अर्णव साहेबांनीच आम्हाला बोलवलंय. काल त्यांच्यावर जो हल्ला झाला ना आम्ही त्याची चौकशी करणार आहोत. राजेश खूप घाबरणार. मग आता पोलीस या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. त्यांना या मारेकरी बायका सापडतील का आणि सापडल्यानंतर त्या राजेशचं नाव घेतील का की राजेशनेच हा हल्ला घडवण्यासाठी त्यांना पैसे दिले होते. म्हणजे एकूणच आता राजेशचे दिवस भरत आलेत एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.